नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस सर आपल्या आवडता YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेस सर. चर्चासत्र भाग 14 यामध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो. काल आपण चर्चासत्र भाग 13 पाहिला होता, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या होत्या. आज चर्चासत्र भाग 14 आपण पाहतोय. नक्की यामध्ये आपल्याला काय बोलायचं किंवा कोणत्या विषयाशी रिलेटेड किंवा कशा संदर्भात बोलायचं हे आपण यामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून का बऱ्याच गोष्टींचं शंका निरसन करणारं सत्र हे आपलं आजचं असणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अपडेटेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज या ठिकाणी देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 ची अपडेट चालू आहे, गडबड चालू आहे, जिकडे तिकडे सारा धावपळ चालू आहे. नक्की काय होणार हे सुरू असताना एक धावपळ अशी चालू आहे का ती म्हणजे वयवाढी संदर्भातली. तर मी वयवाढी संदर्भात थोडक्यात 1-2 मिनिटं तुम्हाला बोलतो. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट क्लिअर आहे का, वयवाढीवाले सर्वच वय वाढणार आहे की नाही वाढणार, आणि जर नाही वाढलं तर काय करावं लागणार. मित्रांनो, खरं तर यावर्षी पोलीस भरती नव्हती हे स्वतः गृहमंत्री यांनी विधिमंडळात सांगितलं होतं. आम्ही सर्व विद्यार्थी असतील, आम्ही युट्यूबर असेल, काय आमचे मित्रपरिवार असतील, आम्ही मिळून सर्वांनी त्या ठिकाणी एक संघर्ष पेटवला आणि भरती काढण्यास भाग पाडलं. ज्या विद्यार्थ्यांनी भरती काढण्यास भाग पाडलं त्याच विद्यार्थ्यांचं वय संपलं. मग त्या विद्यार्थ्यांचं वय संपलं, मग करायचं काय. ऍक्च्युअली मी मैदानी चाचणीचे डेमो पण दाखवणार तुम्हाला, कुठले डेमो वगैरे सगळं दाखवणार आहे. SRP पुणे, मुंबई, सोलापूर. मात्र आधी वयवाढीबद्दल थोडं बोलतो, कारण चर्चासत्रामध्ये थोडंसं निवांत बोलावं लागतं मला. तर त्यामध्ये आपण वयवाढी संदर्भात 4 मार्चला पण आंदोलन केलं, 11 मार्चला पण आंदोलन केलं. स्वतः आझाद मैदानावरती मी पण होतो, तुम्हाला माहिती आहे. मुकुल सर असेल, शाहरुख पठाण सर असेल, समीर सर असेल किंवा आमचे सर्वच वय संपलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्र परिवार असतील, या सर्वांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. मात्र पाहिजे तेवढं यश कुठे आलं नाही. मात्र आज मी तुम्हाला वयवाढी संदर्भातली एक महत्त्वाची माहिती देतो की 13 जूनला आपली हिअरिंग आहे आल्याक्षमध्ये, आणि 13 जूनला जी आपली मॅटची हिअरिंग आहे ना, त्या मॅटने काय सांगितलंय कोर्टाला का तुम्ही याच्यावर कारवाई करा. म्हणजे जे विद्यार्थ्यांची मागणी ती रास्त मागणी, खरी मागणी, योग्य मागणी, त्याच्यावरती तुम्ही त्वरित कारवाई करून बाकीचे आदेश गृह विभागाला बाकीचे आदेश द्या. मात्र झाले काय, आचारसंहिता होती आणि आचारसंहिता आल्यामुळे आपले कुठलेच कामं करता आलेले नाही. त्याच्या पलीकडे सांगायचं म्हणजे सर्व प्रक्रिया पूर्ण आहेत. आता फक्त त्या ठिकाणी राहिलेली गृहमंत्री विभाग म्हणजे गृहमंत्र्याचे जो मेन बॉस राहतो म्हणजे मिनिस्टर, होम मिनिस्टरची जी साईन आहे, फक्त एक माणसामुळे त्या ठिकाणी साईन बाकी आहे. तेवढं जर झाली तर लगेच आपली वयवाढ होत असते. काहीच त्याबद्दल विषय पण नाही वयवाढ होण्याबद्दल. राहिला प्रश्न आता दुसरा असा की जर वयवाढ 13 मेला जी हिअरिंग आहे 13 जूनला, त्या हिअरिंग मध्ये जर वयवाढ झाली नाही किंवा काय प्रॉब्लेम झाला तर काय करायचं. तर मित्रांनो, काळजी करू नका, आपला वयवाढ हा मुद्दा सोडायचा नाही. पूर्ण पोलीस भरती होईपर्यंत सुद्धा वयवाढ हा मुद्दा सोडायचा नाही. वेळ आली तर परत सगळी भरती झाली, तुमची ज्यांचं वय संपले त्यांची स्पेशल का भरती घ्यायची वेळ ना, परंतु वयवाढ हा मुद्दा सोडायचा नाही. जर तसं झालं नाही, आचारसंहिता 4 जूनला संपते. 4 जूनला आचारसंहिता म्हणजे पूर्ण भारतातली संपते. त्यानंतर आपल्याला 13 जूनची हिअरिंगची वाट पाहिजे. 13 जूनला काय निकाल होतो पाहिजे, राज्य सरकार त्याच्यावरती काय निर्णय घेतं, हायकोर्ट त्याच्यावरती काय निर्णय देते हे आपल्याला पाहिजे. कारण का आता सध्या न्यायालयीन सुट्ट्या चालू आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आमरण उपोषण म्हणा किंवा आझाद मैदान उपोषण म्हणा, नागपूर उपोषण म्हणा, ह्या गोष्टी आपल्याला सर्वांना करायच्या आहे. त्यासाठी सर्व वय बाद झालेल्या, वय वाढलेल्या किंवा वय संपलेल्या विद्यार्थ्यांनी एकजुटीने एकत्रित राहा, कारण का पुढे आपल्याला हे करावं लागणार आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळे वयवाढी संदर्भात रोज मला कमेंट्स येतात, रोज कॉल येतात. त्याच्यामुळे सांगतो का आता 13 जून पर्यंत कोणीच वयवाढी संदर्भात काही विचारू नये. 13 जून पर्यंत. आता पुढचं 5 जून नंतर मी तुम्हाला सांगेल काय करायचंय, कसं करायचंय किंवा काय असणार आहे त्यावेळेस सद्य परिस्थिती वयवाढी संदर्भातली, ते मी तुम्हाला त्यावेळेस सांगेल. मात्र आता प्रॉब्लेम असा झालाय की मैदानी चाचणीचे डेमो घ्यायला सुरुवात केलेली आहे. SRP पुणे असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, या ठिकाणी झालेले. आताच आमचे विद्यार्थी मित्र आहेत बरेच का जे MSFच्या ट्रेनिंगसाठी गटामध्ये गेलेले आहेत. आता काल 28 तारखेला MSFच्या ट्रेनिंगसाठी बरेच माझे विद्यार्थी मित्र आहेत का जे गटामध्ये गेलेत आणि त्यांनी हे केलेले. मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवू शकतो. या ठिकाणी पळतानाचे व्हिडिओ इथे नाही दाखवू शकत, मी मोबाईलमध्ये दाखवतो. एक व्हिडिओ या ठिकाणी मी मैदान वगैरे दाखवणार आहे, मात्र व्हिडिओ आहे बघा, डेमोचा पळतानाचा व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही, ते क्लिअर एवढं. या ठिकाणी डेमो घेण्यात आलेला आज. तो डेमो कुठे घेण्यात आलेला आहे, 100 मीटरचा डेमो आणि 5 किलोमीटर रोडवरती होणार आहे, लक्षात ठेवा. राज्य राखीव पोलीस बल गट 2ला त्याचे तुम्ही काही मैदानी चित्र पण आपल्याला तुम्हाला दाखवतो मी. हे पाहू शकता तुम्ही, हे जे आहे राज्य राखीव बलगट 2चं हे मैदान आहे मित्रांनो. राज्य राखीव बलगट 2चं हे मैदान आहे आणि या ठिकाणी आज ग्राउंडचा डेमो पार पडलाय. ज्या ठिकाणी माझे विद्यार्थी आहेत MSF साठी, त्या ठिकाणी माझे विद्यार्थी गेलेले आहेत. त्यामुळं मात्र त्या विद्यार्थ्यांशी मी स्वतः कॉलवरती बोलणार. ते म्हणले सर तयारी तर झाली आहे,
पुढचं सांगू शकत नाही, पावसामुळे जर काही गडबड झाली तर होऊ शकते, अन्यथा जर पावसाने कलाटणी दिली, पाऊस वगैरे आला नाही तर नक्की त्या ठिकाणी SRPF ची भरती प्रक्रिया लवकर सुरू होईल, कारण सगळ्याच गटामध्ये SRPF ची भरती प्रक्रियेचे वारे वाहू लागलेले. हा आता पुढे सांगतो, हे तुम्हाला दिसत असताना माझा विद्यार्थीचे अल्ताफ पाटील म्हणून सोलापूर सिटी पोलीस सोलापूर शहराच्या आयुक्तालयामध्ये हे सर्व काम, त्या दिवशी मी तुम्हाला चेस नंबर दाखवले होते ते पण खरे होते, ह्याच विद्यार्थ्यांनी ते चेस नंबर वगैरे त्यांनी वर्किंग मध्ये काम केलं. आणि आता हे जे दिसते तुम्हाला उंचीची मोजमाप करून राहिले किंवा उंची मोजू वगैरे राहिले, हे सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी त्या दिवशी केलेले. मला त्यांनी स्वतः फोटो टाकला, म्हणला सर मी स्वतः हे काम केलेले, आज साफसफाई चालू झालेली आहे, साहित्यांची भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्यांची डागडुजी सुरू झालेली आहे. त्यानंतर हे जे मैदान तुम्हाला या ठिकाणी दिसतंय, हे मैदान सांगू शकता का तुम्ही कुठले? नाही, मी सांगतो. हे मैदान आहे मित्रांनो SRPF गट, हे मैदान आहे SRPF गट 8चं. लक्षामध्ये हे मैदान आहे SRPF गट 8चं मैदान आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा आज आणि काल पूर्णपणे तयारी झालेली आहे. आणि माझा विद्यार्थी त्या ठिकाणी करमाळ्याचा, सोलापूर करमाळ्याचा माझा विद्यार्थी दशरथ बाळू शिंदे हा माझा विद्यार्थी MSF म्हणून त्या ठिकाणी गेला ट्रेनिंगला. आणि MSF ला गेल्यामुळे त्यांना आता सध्या हे काम करायला लावले. त्यांनी डायरेक्ट सांगितलं का सर SRPF ग्राउंड 8चं ग्राउंड बनवणे काम चालू झालेले, मी स्वतः तिथे MSF ला ट्रेनिंगला आहे, मी स्वतः आज ग्राउंड बनवलं, ग्राउंड आखणी, ग्राउंड सगळं बाकीच्या साहित्यांची डागडुजी, 100 मीटर 5 हे गोळा, त्याच्यानंतर 5 किलोमीटरची सगळी तयारी आणि नियोजन चालू आहे. म्हणजे त्याच्यानंतर त्या दिवशी पण आपण पाहिलं का SRPF सोलापूरचं SRPFचं पण नियोजन झालेलं आहे. म्हणजे SRPF ची भरती शक्यतो झाली तर आधी होऊ शकते. बाकी मला वाटत नाही कॉन्स्टेबल विन्स्टेबलचे जे जिल्हा मुख्यालय जे आहेत किंवा जिल्हा मुख्यालयाचे जे काही सेंटर असतील, आता नाशिक शहर असेल किंवा इतरत्र कोणतेही शहर, त्यांचे बाकी जे मुख्यालयाचे मैदानी चाचणीसाठीचे जे ग्राउंड आहे ते अजून कुठेही डागडुजी त्याला केलेली नाही किंवा साफसफाई त्याची झालेली नाही. आता 7वी म्हणजे साफसफाई ते एका दिवसात करते, शासन येते, यंत्रणा आहे त्यांच्याकडे, यंत्रणा अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही. तुम्हाला बोलला सर मी आज संध्याकाळी तुम्हाला खात्रीशीर माहिती देतो, व्हिडिओ वगैरे टाकतो. म्हणजे ठीक आहे सर. दशरथ शिंदे हा माझा MSF मध्ये ट्रेनिंगसाठी गेलेला मुंबईला, त्यांनी हे मला फोटोज या ठिकाणी पाठवलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की सर हे फोटो हे ते खरे का? हे सगळं खरं आहे, खोटं काही नाही. अलग लक्षामध्ये तुम्हाला माहिती, हार्दे सर द नेम ऑफ रियालिटी, आपण खोटं कुठलंही काही देत नाही आणि आपल्याला खोटं द्यायची गरज पण नाही. मुलं डायरेक्ट प्रत्यक्षात पाठवतात सगळं आणि मग मी तुम्हाला ते काय करत असतो ती माहिती तुम्हाला देत असतो. आता राहिला प्रश्न, हे पुण्याचे त्याचे व्हिडिओ पण आलेत माझ्या, आज त्यांचा डेमो पण झालेला आहे. त्यानंतर एक जे चिप लावतात, ठीक आहे, ते चिपच्या वगैरे ते काही गोष्टी नाही सांगत मी तुम्हाला, असो ठीक आहे असो. तर या ठिकाणी आज डेमो पार पडलाय, पूर्णपणे तयारी झालेली आहे. रोडवरती 5 किलोमीटर होणार आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या मैदानावर होणार आहेत. रोड म्हणजे तुम्हाला माहिती आहे SRPFचं कसं पळवलं जातं, तिथल्या तिथं तिकडं आतमध्ये भिंगवतात ते लक्षामध्ये. तर हे पण माझ्या एका विद्यार्थ्यांनी पाठवले, तू पण आज ट्रेनिंगला गेला तिथे MSFचं ट्रेनिंग, त्याच मुलांचं त्या ठिकाणी डेमो घेतलेला, डेमोची स्टाईल. आता राहिला प्रश्न असा की हे जे विद्यार्थी त्या ठिकाणी गेलेले आहेत, हे विद्यार्थी तिथे गेले, त्यांना वर्किंग काय द्यायची वर्किंग काय द्यायची म्हणून कदाचित त्यांनी हे करून घेतलं असेल, कारण त्यांना माहिती भरती होणार आहे. मग गेले यांना कामं काय द्यायची, आता कामं तर नाही, मग त्यांना ही वर्किंगची कामं दिलेत आणि मैदान साफ करून घेतलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल सर फक्त SRPFचेच का मैदान, कारण का MSFचे जे मुलं ते फक्त SRPFच्याच गटाला गेलेले ट्रेनिंगला, म्हणून ते मैदान डागडुज्या सुरू झालेले आहेत अलग लक्षामध्ये. त्याच्यामुळे लोड घेऊ नका. मात्र भरतीची शाश्वती जी आहे ती मागं पुढं होऊ शकते, आल्या लक्षामध्ये मागं पुढं ते होऊ शकतात, काही विषयाने सांगू नाही शकत. आता सगळं काही मेघराजावरती डिपेंड राहील. जर पाऊस लागला, कोकण पट्टा असन, नाशिकमध्ये काही कमी पाऊस असतो का? नाशिक, पालघर, मुंबई, कोकण, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग भरपूर पाऊस असतो. त्यामुळे जर तसा पावसाने जर पूर्ण संततधार जर सुरू झाला तर मग बाकी भरती प्रक्रिया मागं पुढे जाऊ शकते, अन्यथा भरती प्रक्रिया कुठेही मागं पुढे जाणं शक्य वाटत नाही. मात्र झाली तर सुरुवातीला SRPF होऊ शकते असं वाटतंय. SRPF नंतर चालक, नंतर कॉन्स्टेबल आणि नंतर बॅट्समन, कारागृह आणि बॅट्समन, अशा टप्प्याटप्प्यात कदाचित माझ्या प्राथमिक अंदाजानुसार भरती प्रक्रिया या ठिकाणी पार पडू शकते. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, सगळं माहिती कळली, फोटोज वगैरे पाहिले. हे फोटो लाईव्ह आजचे फोटो आहेत, हे काय कालचे परवाचे जुने फोटो नाही. आलं लक्षामध्ये? सर्व लाईव्ह फोटो. आणि ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज लावायची असेल पोलीस भरतीची तर आपल्या हार्देज ऑनलाईन पोलीस अकॅडमीच्या अतिशय महत्त्वपूर्ण ऑफलाईन टेस्ट सिरीज आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज दोन्ही चालू आहे. हा माझा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही मला संपर्क करून माझ्याशी टेस्ट सिरीज खरेदी करू शकता. 50 पेपर, 50 PDF, 100 पेपर 150 रुपयात आणि ऑनलाईन 150 रुपयात अनलिमिटेड, तुम्ही ते पण लावू शकता. ओके, कळलं?
आता तुम्हाला कळलं असेल का पोलीस भरती 2022-23च्या अपडेट संदर्भातली ही माहिती मी तुम्हाला दिली. वयवाढीच्या संदर्भातली माहिती दिली. वयवाढ होणार आहे की नाही हे अजून निश्चित नाही. मात्र जे हिअरिंग आहेत आपल्या काही पेंडिंगला, त्या हिअरिंग झाल्यानंतर आपल्याला ते स्पष्ट दिसेल. आणि आज रोजी वयवाढी संदर्भातली जेवढी काही प्रक्रिया होती ती मुलांनी त्यांच्या प्रयत्नांनी ती पूर्ण झालेली. फक्त आता मेन होम मिनिस्टर जो असतो, मेन बॉस, त्यांची फक्त त्याला मान्यता आणि सही बाकी आहे. बाकी सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. मी सतत त्या मुलांच्या संपर्कात असतो, मला ती मुलं माहिती पण देत असतात, अशी गंमत आहे. त्याच्यामुळं मैदानी चाचणी डेमो घ्यायला सुरुवात झाली. मी तुम्हाला ते फोटोज पण दाखवलेत. आपला आजचा चर्चासत्र भाग 14. उद्या काही नवीन माहिती आली तर मी तुम्हाला घेऊन येईन. तत्पूर्वी पोलीस भरतीची तयारी चालूच आहे आपल्या जोरात. आणि जर तयारी करत असाल तर त्याचबरोबर पोलीस, रेल्वे पोलीसचे पण आपण काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. रेल्वे कॉन्स्टेबल भरती 2024 एकूण RPF कॉन्स्टेबल पदवर 4208 आहे मित्रांनो. रेल्वे भरतीसाठी मराठी माध्यम मधून, मराठी मीडियमचं एक मराठीमधून एक चांगलं पुस्तक RRB RPF रेल्वे भरतीचं कॉन्स्टेबल भरती परीक्षा TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषण प्रश्नसंच. त्यामध्ये तुम्हाला सामान्य भेटन, संगणक आहे, क्रीडा आहे, कला आणि संस्कृती, गणित, बुद्धिमापन, अद्ययावत, चालू घडामोडी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 2024 आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCSच्या प्रश्नपत्रिकांसह, कारण ते परीक्षा TCSच घेतं. लेखक व संपादक अजित कुमार सर यांचं बी पब्लिकेशन हे जे पुस्तक आहे मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला देऊ शकतं. किंमत फक्त 680. मात्र तुम्ही तुमच्या जवळच्या बुक स्टॉलला झाल्यानंतर तुम्हाला डिस्काउंट त्यामध्ये नक्कीच भेटेल. 15 ते 14 आपले फॉर्म भरून घेतलेले आणि त्याच्यानंतर आता पुढच्या गोष्टी आपल्या काय त्या सुरू होणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागाचे सुद्धा डेट या ठिकाणी आपल्याला आलेले आहेत. आणि या आरोग्य विभागाच्या डेटचा जर विचार करायचा झाला तर आपल्याला एक माहिती असलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्न या दोन पॅटर्न मध्ये आपल्या परीक्षा होतात. तर IBPS पॅटर्न कुठे बाहेर पेपर देत नाही, म्हणून TCS पॅटर्नचे जे पेपर आहेत ते IBPS साठी बेस्ट ठरू शकतात. आता आपल्याला माहिती आहे 10, 11, 12 जून, 13, 14, 15 जून, 16 जून, 16, 18, 19, 20, 21 जून या ठिकाणी काय मित्रांनो आपले हे आरोग्य सेवक, ग्रामसेवक यांचे पेपर चालू होतात. तर त्यासाठी सुद्धा TCS भारती बी पब्लिकेशनचं रामनिवास आणि अजय गुंड लिखित जे बी पब्लिकेशनचं अजित कुमार सर संपादित जे बुक आहे ते तुम्ही पुस्तक खरेदी करू शकता. अतिशय महत्व, हे सुद्धा पुस्तक अतिशय महत्वाचं आहे, हे तुम्ही सगळे पाहू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आजचा आपले चर्चासत्र भाग 14 मी या ठिकाणी थांबवतोय. अशाच जर काही कोणाच्या अडचणी असतील, काही कॉम्प्युटर असतील तर कमेंट बॉक्स करत चला. माझा मोबाईल नंबर आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन मला व्हॉट्सअपला SMS करा, जेणेकरून काही नवनवीन अपडेट, नवनवीन माहिती जर असेल तर मी तुम्हाला ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या वेळेच्या वेळेला मी काम करत जाईल. आलं लक्षामध्ये? आता भेटूया आपण परत पुढे चर्चासत्र भाग 15 मध्ये. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आणि लवकरच आपण आपल्या YouTube वरती जो आपला जुना कार्यक्रम होता चालता बोलता गुरुजी देता का उत्तर, चालता बोलता गुरुजी देता का उत्तर, तो कार्यक्रम आपण सुरू करतोय. तो पण पाहायला विसरू नका. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून त्यांना पुस्तकं देणं हे ते आपण आता या ठिकाणी सुरुवात करणार किंवा बक्षीस देणं आकर्षक सुरू करणार तो कार्यक्रम. चालते मित्रांनो, भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.